काही गोष्टी स्वाभाविक असतात, त्या स्वाभाविकतेनुसार ते करतायत. परंतु जशी आमची ही जी आघाडी झाली, ती आघाडी करताना काँग्रेसनी ती थोड्या उदार मोठ्या मनाने ती आघाडी केली आहे आणि आम्ही त्यांना विनंती केली आहे की तुम्ही आपला हा जो आघाडी आहे, येणारा जो भविष्यातला 5 वर्षाचा जो आपला एकंदरीत कार्यकाळ राहणार आहे, तो सामंजस्यपूर्ण असला पाहिजे. त्यामुळे तुम्ही थोडंसं मोठं मन करून विचार केला पाहिजे, अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे. निश्चित स्वाभाविक आहे, काही गोष्टी या असतात की प्रत्येक पक्षाला वाटत असतं की आपल्याला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, महत्वाचं प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, याच्यात काही गैर नसते. आणि ठीक आहे, म्हणजे आता काही प्रीपोल अलायन्समध्ये आमची काही असं डिस्कशन नव्हतं की कोणाचं काय होईल, पण निश्चितपणाने आमचे स्थानिक नेते याच्यावरती आपली भूमिका निश्चित मांडतील. परभणीमध्ये संपूर्ण आनंदाचं वातावरण आहे. जनतेने एक चांगला कौल आमच्या बाजूने दिलेला आहे. आता आमची यानंतरची परीक्षा आहे की जनतेची सेवा करणे आणि महानगरपालिकेवर आमचा महापौर, उपमहापौर आमची सत्ता स्थापन करणे, यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. काही अपक्ष नगरसेवकसुद्धा आमच्या संपर्कात आहेत. तशी आम्हाला कोणाची गरज नाही. 33चा मॅजिक फिगर आहे, पण आमच्याकडे 36 लोक असल्यामुळं तरी पण सत्तेच्या बाजूनं काही अपक्ष नगरसेवकसुद्धा इच्छुक आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.